धर्मशास्त्रातील झोपेसंबंधित 50 नियम. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. नंबर 1. दुसऱ्याचे अंथरूण किंवा पांघरूण घेऊन झोपल्याने त्या व्यक्तीचे आजार किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येते. नंबर 2. हाताचा उशीसारखा वापर करून हातावर डोके ठेवून झोपणे हे दारिद्र्यतेचे लक्षण आहे. नंबर 3. घराच्या उंबरठ्यावर डोके ठेवून झोपणे हे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. मनुस्मृतीमध्ये हे वाक्य लिहिलं आहे. नंबर 4. अभ्यासू व्यक्तीने किंवा तपस्वी माणसाने कधीही रात्री उशिरापर्यंत जागे राहू नये, कारण यामुळे बुद्धीचा क्षय होतो. चाणक्य नीती. 5. ओल्या केसांनी कधीही झोपू नये, यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि आरोग्य बिघडते. स्कंद पुराण. 6. झोपण्यापूर्वी आपल्याला पितरांचे आणि कुलदेवतेचे स्मरण करावे, यामुळे स्वप्न पडत नाहीत. नंबर 7. झोपताना अंगावर घेतलेले पांघरूण पायाने झटकू नये, हे लक्ष्मीचा अपमान करण्यासारखे मानले जाते. नंबर 8. चप्पल किंवा बूट घालून कधीही पलंगावर बसू नये किंवा झोपू नये. नंबर 9. कपाळावर भस्म लावून झोपल्यास तो पुसून घ्यावा, कारण झोपेत त्याचे विद्रुपीकरण होणे अशुभ असते. नंबर 10. अन्नाचा कण तोंडात असताना किंवा उष्ट्या हाताने झोपल्यास लक्ष्मी माता कोपते. पद्यपुराण. 11. पलंगावर बसून नखे कापणे किंवा केस विंचरणे हे घराच्या नाशाचे कारण ठरते. नंबर 12. झोपताना कधीही तुळशीचे पान जवळ ठेवू नये किंवा तोंडात टाकू नये. नंबर 13. घरामध्ये ज्या ठिकाणी धान्य साठवले जाते त्या खोलीत झोपणे टाळावे. नंबर 14. विनाकारण जास्त काळ झोपणे हे तमोगुणाचे लक्षण आहे, जे माणसाला अधोगतीकडे नेते. भगवद्गीता. 15. झोपताना आपले तोंड पश्चिमेकडे असेल तर मानसिक अस्वस्थता वाढते. नंबर 16. कधीही पूर्णपणे नग्न होऊन झोपू नये, कारण यामुळे पितृदोष लागतो. विशिष्ट स्मृती. 17. गुरु, अग्नी आणि ब्राह्मण यांच्याकडे पाय करून कधीही झोपू नये. मनुस्मृती. नंबर 18. अंथरुणावर बसून जेवण केल्याने शरीरात रोगांचा प्रादुर्भाव होतो. नंबर 19. अपरिचित किंवा शत्रूच्या घरी झोपू नये. विदुरनीती. नंबर 20. ज्या खोलीत सूर्यप्रकाश येत नाही, हवा कोंदटलेली असते, अशा खोलीत झोपल्याने आजारपण व अकाली वृद्धत्व येते. नंबर 21. झोपताना पायावर पाय चढवून झोपल्याने नशिबाची साथ कमी मिळते. 22. रात्री झोपताना तुटलेली किंवा फाटलेली चादर अंगावर घेणे म्हणजे दारिद्र्याला निमंत्रण देणे. नंबर 23. पलंगावर बसून रडणे किंवा शोक करणे अत्यंत अशुभ मानले जाते. गरुड पुराण. 24. रात्रीच्या वेळी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवून झोपू नये. नंबर 25. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने मेद चरबी वाढते आणि आयुष्य कमी होते. नंबर 26. झोपण्यापूर्वी कडू वस्तूंचे सेवन करू नये. नंबर 27. ब्रह्ममुहूर्तावर उठून जे लोक नामस्मरण करतात त्यांचे सर्व पाप नष्ट होते. देवी भागवत. नंबर 28. झोपताना डोक्याजवळ दिवा किंवा मेणबत्ती पेटवू नये. झोपताना उशी उंच खूप नसावी, अन्यथा रक्ताभिसरण विस्कळीत होते. नंबर 30. अतिराग मनात धरून झोपल्याने त्याचा परिणाम यकृतावर लिव्हर होतो. चरकसंहिता. 31. अशुद्ध अवस्थेत अंघोळ न करता किंवा हातपाय न धुता कधीच पवित्र ग्रंथाजवळ झोपू नये. 32. आजारी माणसाने नेहमी पूर्व दिशेला डोके करून झोपावे. 33. रात्री झोपताना गडद काळ्या रंगाचे कपडे वापरणे टाळा. ज्योतिषशास्त्र. 34. रात्रीच्या वेळी पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली झोपणे वर्ज्य आहे, कारण तिथे अशुभ शक्तींचा वास असतो. कर्मपुराण. 35. झोपेतून उठल्यावर लगेच आरसा पाहू नये, आधी स्वतःचे तळहात पाहावेत. 36. झोपण्यापूर्वी आई वडिलांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास दीर्घायुष्य लाभते. महाभारत. 37. सकाळी सूर्योदयानंतर झोपून राहणे हे दारिद्र्याचे मुख्य लक्षण आहे. चाणक्य नीती. 38. झोपताना दक्षिणेकडे डोके ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सुखशांती मिळते. 39. कधीही तिन्ही सांजेला संध्याकाळी झोपू नये, कारण हा वेळ देवाच्या आगमनाचा असतो. ब्रह्मवैवर्त पुराण.
नंबर 40, स्मशानभूमीत किंवा अंत्यसंस्कारावरून आल्यानंतर अंघोळ केल्याशिवाय कधीही घरामध्ये किंवा पलंगावर झोपू नये किंवा घरात देखील जाऊ नये. गरुड पुराण. 41, कधीही पलंगावर बसून दात घासणे किंवा दान धर्म किंवा पैशांची देवाणघेवाण करू नये, कारण झोपण्याची जागा ही व्यवहारासाठी अशुभ मानली जाते. कौटिल्य अर्थशास्त्र. 42, ज्या खोलीत देवांचं कपाट किंवा देवघर आहे तिथे देवाकडे पाय करून कधी झोपू नये, हे देवाचा अपमान करण्यासारखे मानले जाते. 43, पलंगाच्या पायाशी बसून कधीही जेवू नये. वामन पुराण. 44, कडक उन्हातून घरी आल्यावर लगेच झोपू नये. शरीराचे तापमान सामान्य झाल्यावरच विश्रांती घ्यावी. 45, पलंगाखाली कचरा किंवा जुनी चप्पल, बूट कधीच ठेवू नये. 46, खूप वेळ उताने आकाशाकडे तोंड करून झोपल्याने पचनाचे विकार होऊ शकतात. आयुर्वेदिक सार. 47, पालथे पोटावर झोपणे हे शास्त्रात निषिद्ध मानले जाते. यामुळे पोटाचे आणि पाठीचे आजार होतात. 48, घराच्या छतावर किंवा मोकळ्या आकाशाखाली झोपताना तोंड झाकून घ्यावे. धर्मसूत्र. 49, झोपताना आपले डोके भिंतीला स्पर्श करेल असे झोपावे. मधल्या जागेत झोपू नये. 50, झोपताना दोन्ही हातांच्या मुठी आवळून झोपू नये. प्राणायामशास्त्र. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे फॉलो करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही नक्कीच शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.